5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप। बीडच्या परळी तहसीलदाराच्या नांदेडमधील घराची झाडाझडती, तपासात 13 तोळे सोनं आणि सुमारे 55,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त। 80,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल आधीच जप्त। गडचिरोलीतील 12वी परीक्षेतलं कॉपी प्रकरण, 3 शिक्षकांसह शिपाई निलंबित। यवतमाळमध्ये कापूस उत्पादक दुहेरी संकटात, मजूर टंचाईमुळे वेचणी ठप्प। 27 फेब्रुवारीला सीसीआय खरेदी केंद्र बंद होणार। संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चा आंदोलन करणार, पोलिसांनी संघ मुख्यालयावरील आंदोलनाची परवानगी नाकारली। बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव बंद, अजित पवारांच्या अपघाताचा तपास व्हावा, बारामतीच्या लोणी भापकर मधील नागरिकांची मागणी। पोलीस पाटील परीक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, बीडमध्ये उच्च शिक्षित तरुण होणार गावचा पोलीस पाटील। एकूण 33 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडणार। धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये होमगार्ड कर्मचाऱ्यांचा राडा, होमगार्ड कर्मचाऱ्याला शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीची घटना। शिर्डीत मौलाना दानिश चौधरी यांच्यावर चाकू हल्ला, रमजानपूर्वी वॉकिंग दरम्यान तिघांचा हल्ला, पोलिसांचा तपास सुरू। नाशिकमध्ये ज्योतिषाच्या नावाखाली कोटींचा गंडा, तब्बल 35 जणांना 11 कोटी रुपयांचा गंडा, संशयित आरोपी दुबईला पळून गेल्याची पोलिसांची माहिती। मुलुंडनंतर घाटकोपरमध्येही मेट्रोच्या कामात त्रुटी, घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रोच्या ब्रिजला तडे। मुंबईत मेट्रोचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।